राम राम शेतकरी मित्रांनो, परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज काय सकाळपासून बघा ते आभाळाचं वातावरण आहे, त्यामुळं काय शेतात काम वगैरे काय नाही. तर त्यामुळं म्हणलं आज जरा टाईमपास एखादा ब्लॉग तरी बनवूयात. तर हे बघा आपलं हे 2 एकरचा हा सरकीचा प्लॉट आहे. तर बघा सरकी सध्या आता एकदम छान ग्रोथ झालेली आहे. तर याच्यावरती काल आपण काल परवा एक व्हिडिओ अपलोड केला होता दुसऱ्या फवारणीचा. त्याच्यामध्ये आपण एकदम साध्या कमी खर्चामध्ये दुसरी फवारणी घेतलेली आहेत आणि त्याचा रिझल्टही एकदम छान प्रकारे झालेला आहे. काही काही ठिकाणी भरपूर असा मावा वगैरे होता. खूप चांगले असे रिझल्ट आहेत त्याचे. तो व्हिडिओ अवश्य नक्की बघा. कारण की सुरुवातीपासूनच बरेचसे काही लोक याचं पाहून त्याचं पाहून अति जास्त खर्च करत बसतात. तर आपल्याला ते सुरुवातीपासूनच मॅनेजमेंट तसं ठेवायचं आहे. तर बघा इकडं आता हे सरकी आहे, वरती तिकडं सोयाबीन आहे, या साईडला पण इकडं बघा हे 4 एकर इकडं पण सोयाबीनच आहे. तर आज बघा सकाळ सकाळी शेतात आलो ना, आज आपलं सोलर फिटिंगचं काम आज होणार आहे. तर सकाळ सकाळी त्यांचा कॉल आला. तर हे बघा मटेरियल लगेच आम्ही इथं स्पॉटवर आणून ठेवलेलं आहे. तर हे बघा आपलं हे GK एनर्जी कंपनीचं 5 HP सोलरचं मटेरियल आहे. तर बघा इथं त्यांचं हे स्ट्रक्चर ठेवलेलं आहे आपण. हे बघा इथं हे त्यांचं सोलर पॅनल. हे 5 HPचं आहे बघा. याच्यासोबत 9 पाट्या असतात. ह्या 7 पाट्या आहेत आणि 2 पाट्या आम्ही तिकडं घराजवळ ठेवलेल्या आहेत. सोलर म्हणलं की एक अलगच एक खुशी असते. लाईटीचं टेन्शन नाही, काय नाही. पावसाळ्यात म्हणजे पाऊस येतो 10 मिनटं, लाईट जाते दिवसभर. त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यासाठी ती एक डोकेदुखीचं आहे. त्यामुळे सोलर आलं म्हणजे टेन्शनच राहत नाही. हे बघा आता इथे लगेच सोलरसाठी मग आम्ही इथं जागा वगैरे सगळी रिकामी करून हे बघा आता लगेच वाळू, खडी, सिमेंट वगैरे मटेरियल लगेच आणून ठेवलेलं आहे. आणि इथून जवळपास थोडंच 30-40 फुटाच्या अंतरावरच आपली बघा इथे विहीर आहे लगेच. कारण की आम्ही थोडंसं लांब घेतलेलं आहे. कारण की इथं असं पण रिकामी जागा पडलेली होती, त्यामुळं थोडंसं बाजूला घेतलेलं आहे. नाही तर आपण इथं समोर पण बसू शकत होतो, पण त्याचं कसं स्ट्रक्चर खूप मोठं असतं त्याच्यामध्ये. त्यामुळं ठिकाणी आपण चांगली जागा गुंतवण्यापेक्षा जी जागा पहिलीच ऑलरेडी पडलेली आहे त्याच ठिकाणी आपण थोडं बसून घेतलेलं आहे. फक्त काय थोडंसं वायरच शिल्लक लागतं 30-40 फूट, ते आपण नवीन आणून त्याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकतो. आणि त्याचं एक कारण असं की आमच्या शेतामध्ये बघा आता आहे गावाला म्हणजे 1 नंबरचं शेत आमचं आहे. तर झाडं एवढे भरपूर झाडं आहेत की आम्हाला सोलर फिट करण्याचे ते एक अवघडच होतं. कुठेही जागा बघितली की लगेच दुपारनंतर त्याच्यावरती सावली येते. आता हे बघा हे एकदम मोठं लिंबाचं झाड आहे, तरी आम्ही थोडंसं बाजूला घेतलेलं आहे. कारण की दुपारनंतर लगेच त्याच्यावरती सावली येऊन जाते. म्हणजे झाडं म्हणजे भरपूर आपल्याकडे सगळ्या फळांची झाडं आहेत, सावली खूप आहे. त्यामुळे थोडंसं बाजूलाच फिट केलेलं आहे. आता हे बघा आपल्या बैलांचं हे एक गोठा वगैरे आहे, सगळं जागेवरतीच आहे. बघा बैल हौद त्यांच्यासाठी गोठा पण सगळं. आणि फळांची म्हणलं तर जवळपास आपल्याकडं ऑलमोस्ट सगळ्या फळांची झाडं आहेत. आणि इथं जवळच बघा आता हे रायजांबलचं झाड आहे, खूप मोठं झाड झालं आता हे. याच्या शेजारी आता लिंबोणी आहे, आंबा आहे, हे बघा सीताफळ आहे. हा बघा हा कोल्हापुरी हापूस आंबा आहे. याचं जवळपास एक फळ 700-800 ग्रॅम भरतं आहे. पण याचं एक हा एक वर्ष सोडून दुसऱ्या वर्षी फुटतो हा. त्याचं एक तेवढं ताण आहे, पण ज्या वर्षी फुटतो त्या वर्षी पूर्ण त्याची 2 वर्षाची कसरत कंप्लीट करून टाकतो. आणि इकडे बघा आता हे इथं लिंबोणी आहे. आणि हे बघा आता हे जे वांदाच्या कडेला जो रस्ता आहे आमचा, हे या रस्त्याच्या कडेनं पूर्ण आम्ही सागाची झाडं लावली आणि त्याच्यामध्ये मध्ये सीताफळाची झाडं लावून दिलेली आहेत. कारण की एक एक थोडं सगळे फळांची झाडं आहेत. हे बघा आता हे चिकूचं झाड आहे, खूप मोठं आहे, जवळपास 20-25 वर्षाचं झाडं आहे. आता सध्या बारीक बारीक त्याला फुलं लागलेत. बघा आता बरेचसे आता बारीक बारीक त्याला हे लागलेत, कळ्या लागलेल्या आहेत. हे बघा. आणि चिक्कू पण बघितलं तर साईज एकदम खूप मोठी आहे आणि चवीला पण एकदम भारी आहे. आणि आता जवळपास या वर्षीचा बहार त्याला जवळपास 2 ते 3 क्विंटल असं त्याच्यामध्ये माल निघलेला आहे ह्या वर्षी. आणि आत्ता पण याला भरपूर असे फुलं लागलेत. आता हे बघा इकडं सोयाबीन आहे आणि हे आपल्या इकडं आपण बेडवरती सोयाबीन आणि तुरीची लागवड केलेली आहे.
आणि याच्यामध्ये आपण जेही नियंत्रण करतो पूर्ण फवारणीचं, तणनाशक, गवताचं, याचं पूर्ण नियंत्रण आपण आपल्या चॅनलवर शेड्यूल पूर्ण अपलोड करत असतो. त्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. हे बघा, हे बेडवर लावलेलं आपण सोयाबीन आहे. तर सोयाबीन बघा तुम्ही एकदम छान प्रकारे पूर्ण फटी अशी याची झाकून गेलेली आहे आता. आणि हे तूर आहे, म्हणजे 1 तास सोयाबीनचं आहे आणि 2 तास त्याच्यामध्ये तुरीचे आहेत. आणि इकडे बघा आता हे थोडं आम्ही 5-6 गुंठ्यामध्ये गवार लावलेले आहे. तिचा पण तोडा चालू आहे. एक तोडा झाला, आता दुसरा 1-2 दिवसामध्ये घ्यायचा आहे. आता याच सोयाबीनमध्ये बघा आम्ही तणनाशक वापरलं होतं शाखेत. त्याचा आपल्याला काही रिझल्ट वगैरे काही भेटलेला नाही. ते पूर्ण डिटेल व्हिडिओ आपण केलेला आहे, तोही तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटेल. व नक्की अवश्य तो व्हिडिओ बघा, जेणेकरून याच्यानंतर हे आपण जे खर्च करणार आहे तो आपण येणाऱ्या काळामध्ये आपण ते टाळू शकतो. आणि हे बघा आता हा जो बांध आहे आमचा, हा पडलेला आहे, याच्या खालचं पण आपलंच आहे, हे पण आपलंच आहे. हे बघा बांधाच्या कडे नाही, इकडून पण आम्ही सागाचे झाडं लावून दिलेले आहेत. म्हणजे कोणती जागा आपण अशी रिकामी सोडलेली नाही. काही ठिकाणी फळांची लावलेली आहेत, काही ठिकाणी मग असे सागाचे वगैरे झाडं लावलेली आहेत.